लक्षात ठेवा, असं कधी झालंय का की रात्री सगळं शांत असतं, घरातले सगळे झोपलेले असतात आणि अचानक बाहेरून पक्ष्यांचा आवाज येतो आणि क्षणभर आपण थांबतो आणि मनात प्रश्न येतो, अरे, रात्री पक्षी ओरडतात का खरंच? आणि जर ओरडले तर त्यामागे काही संकेत असतो का? नमस्कार, मी आपली सखी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आणि स्वामी या आपल्या चॅनलवर, जिथे आपण अनुभव घेत असतो निसर्गाचे संकेत, देवांचे संदेश आणि आपल्या दैनंदिन जीवनातील त्या अद्भुत गोष्टी ज्या विज्ञानाने सांगितलेल्या नसतात पण आत्म्याने जाणवलेल्या असतात. चला तर मग आजचा आपला विषय आहे, रात्री पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो का? होय, अनेक लोक सांगतात की रात्री कधी कधी चिमणी, कावळा किंवा इतर पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो. विज्ञान सांगतं की बहुतेक पक्षी दिवसा सक्रिय असतात, पण काही पक्षी जसे घुबड, बुलबुल, नाईटजार हे रात्री फिरणारे असतात. त्यांचे आवाज निसर्गाच्या वेळापत्रकाचा भाग असतात. पण आपल्याच भारतीय संस्कृतीत, विशेषतः स्वामी भक्ती परंपरेत, अशा आवाजांकडे केवळ निसर्गाच्याच नजरेतून न पाहता संकेत आणि अनुभवाच्या रूपात बघितलं जातं. रात्री पक्ष्यांचा आवाज हा केवळ पक्ष्यांचं गाणं नसतं, तर कधीकधी तो ऊर्जेचा बदलसुद्धा दाखवत असतो. जसं की एखाद्या घरात खूप काळापासून चिंता, ताण किंवा दुःखाचं वातावरण असेल, तर निसर्ग त्या ठिकाणी काहीतरी हालचाल निर्माण करत असतो. अशावेळी एखादा पक्षी आवाज देतो, जणू सांगतोय तो की जागे व्हा, नवा दिवस जवळ आला आहे. तर काही लोक म्हणतात की कावळा रात्री ओरडला म्हणजे अपशकुन असतो, पण ते खरं पूर्ण नाही. जर तुम्ही नकारात्मक विचार करत आहात, भीतीत किंवा दुःखात असाल, तर तो पक्षी त्या ऊर्जेचा प्रतिसाद देत असतो. पण जर मनात श्रद्धा असेल ना, स्वामींचं नामस्मरण सुरू असेल, तर तोच आवाज एक इशारा नसून आशीर्वादाचा संकेतच असतो. जणू स्वामी सांगत आहेत की घाबरू नका, मी आहे तुमच्या पाठीमागे. तर कधीकधी आपल्याला अशा वेळेस पक्ष्यांचा आवाज येतो जेव्हा आपण काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल विचार करत असतो. निर्णय, प्रवास किंवा नव्या कामांची सुरुवात. तो आवाज निसर्गाचा हो असू शकतो किंवा थोडं थांबा, विचार करा, पुन्हा असं म्हणणारा संकेतसुद्धा असू शकतो. आता बघा ना, दिवसात सगळं गजबजलेलं असतं. माणसांचे आवाज, गाड्यांचा गोंगाट, मुलांचा खेळ. पण जेव्हा सगळं शांत होतं आणि रात्र पसरते, तेव्हा त्या शांततेत अचानक कुठेतरी झाडांवरून पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो आणि मन थोडं घाबरतं आपलं. कधी आपण खिडकीतून बाहेर बघतो, तर कधी कान देऊन ऐकतो की हा पक्षी कोणता असेल बरं. काही जण तर म्हणतात की रात्री पक्षी आवाज करतात म्हणजे काहीतरी वाईटच घडणार असेल. तर काही जण म्हणतात की हे आत्म्यांचे संकेत असतात. तर काही जण अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगतात ते फक्त त्यांच्या जगण्याचा एक भाग आहे असं. पण खरं काय आहे याचं उत्तर आपल्याला मिळतं निसर्ग, श्रद्धा आणि अनुभवांच्या संगमातूनच. जरा आठवा बरं, आपल्या आजी म्हणायच्या ना, रात्री जर घुबड ओरडलं म्हणजे कुणाचा तरी अपशकुन होणार आहे असं सांगत होते. पण नंतर जेव्हा आपण वाचतो तेव्हा समजते की घुबड हे खूप बुद्धिमान आणि जागरूक पक्षी आहेत. ते रात्री शिकार करतात कारण त्यांची डोळ्यांची दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता विलक्षण असते. मग इथे प्रश्न निर्माण होतो, आपल्या भीतीच्या मागे कधीकधी ज्ञान लपलेलं असतं का? रात्रीचे काही पक्षी, घुबड, वटवाघूळ, नाईटजार हे सगळे निशाचर पक्षी आहेत. त्यांचा आवाज म्हणजे निसर्गाचा संवादच. ते आपल्याशी बोलत नाहीत पण निसर्गाशी बोलत असतात. पण हे सगळं सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी हे पक्षी एखाद्या ऊर्जेला प्रतिसाद देत असतात. म्हणजे जर घरात काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वातावरण काही बदल होत असेल, तर त्यांना ते आधीच जाणवतं. माणसाला जिथे अस्वस्थता वाटायला वेळ लागतो ना, तिथे हे प्राणी आधीच सजग होत असतात. म्हणूनच काही वेळा जर तुम्ही रात्री सतत एखाद्या पक्ष्यांचा आवाज ऐकत असाल ना, तर घाबरून जायचं नाही, पण त्या घरातल्या ऊर्जेकडे लक्ष द्या. दिवा लावा, प्रार्थना करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणत वातावरण पवित्र ठेवा.
आपल्या गावात अजूनही अशा अनेक कथा सांगितल्या जातात. अरे, काल रात्री चिमणीने आवाज केला आणि दुसऱ्या दिवशी पाऊस आला, किंवा कावळा मध्यरात्री ओरडला म्हणजे कुणीतरी येणार आहे. हे सर्व संकेत आहेत, पण त्यांचा अर्थ घाबरणं असं नाही, तर हे निसर्गाचं अलार्म सिस्टीमच आहे. पक्षी आणि प्राणी हे निसर्गाचे पहारेकरी आहेत. कधी तुम्ही लक्ष दिले का की रात्री काही वेळा पक्षी फक्त एकदाच आवाज करतात आणि मन शांत होतात? हे सहसा एखाद्या अचानक झालेल्या प्रकाश, आवाज किंवा हालचालींवर त्यांची प्रतिक्रिया असते. त्यांच्या संवेदना खूप तीक्ष्ण असतात, पण जर सततच होत असेल तर ते त्यांच्या क्षेत्रातल्या बदलाचे लक्षण असू शकतं. उदाहरणार्थ, हवामान बदल, वातावरणातील तापमान, चंद्राच्या प्रकाशाचा परिणाम किंवा एखाद्या शिकारांचा प्रवेश. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगताना एक गोष्ट नक्की सांगते, रात्री पक्ष्यांचे आवाज वाईट नसतात. ते फक्त सांगतात की निसर्ग अजूनही जागा आहे आणि आपण सुद्धा सजग राहायला हवं. पण हो, जर तुम्हाला एखाद्या रात्री अचानक अस्वस्थता वाटली, मनात बेचैनी आली आणि त्याच वेळी पक्ष्यांचे आवाज चालू झाले, तर ते एक संकेत असू शकतो की तुम्ही तुमचं घर, मन आणि विचार थोडं स्वच्छ करा, दिवा लावा, ध्यान करा आणि स्वामींचं नाम घ्या. कारण सकारात्मक ऊर्जा ही नेहमी नकारात्मकतेवर विजय मिळवते. मग असं बघा, रात्री पक्ष्यांचा आवाज हे भीतीचं नाही, तर जागृतीचं चिन्ह आहे. त्यातून आपल्याला सांगितलं आहे, अरे माणसा, थांब, ऐक आणि निसर्गाशी जोडून घे. जेव्हा आपण त्या आवाजाला शांततेने ऐकतो ना, तेव्हा आपल्याला आतून एक नवीन शांतता मिळते. कधी रात्री जर असा आवाज ऐकू आला तर हसून म्हणा, श्री स्वामी समर्थ. कारण तो आवाज निसर्गाचा आहे. तो तुम्हाला फक्त आठवण करून देत आहे की तू एकटा नाहीस, तुझ्यासोबत तुझा निसर्ग सोबत आहे. अशा या रात्रीच्या रहस्यमय गप्पांमध्ये कधी भीती नाही, फक्त जाणीव हवी. आपल्या भोवताची प्रत्येक हालचाल ही जीवनाचं संगीतच असतं. चला तर मग भक्तांनो, तुम्हालाही असं काही अनुभव आला आहे का? रात्री पक्ष्यांचा आवाज आणि मनात उमटलेले विचार कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आपल्या मी आणि स्वामी या चॅनलला लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका चमत्कारिक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत म्हणत रहा, श्री स्वामी समर्थ.